नमस्कार। तर आता मी उठलेलो आहे आणि आता मी पुन्हा एकदा अंघोळ करणार आहे। पिल्लू बघा आमचं कसं झालंय झोपेतून उठून आणि गरमी असल्यामुळे। आणि आता आम्हाला जायचं आहे कार्यक्रमाला एका। तर आता मी अंघोळ करून घेतो छान छान। आमची किती वेळ आहे माहीत नाही आम्हाला, पण चला असं द्या, अगोदर पिल्लूला अंघोळ घालते आणि मग मी। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चलो, तर एंगेजमेंट झाली होती आणि सगळ्या विधी वगैरे पण झाल्या होत्या। एंगेजमेंट पण छान झाली आणि आता आम्ही थांबलेलो आहे आमचे फोटो काढायसाठी नंबरला। भरपूर गर्दी होती, मग आम्ही ठरवलं नंतरनं काढूया म्हणून। अगोदर आता वेळ होणार होता, मग म्हटलं चला जेवण करून घेऊया। जेवण मस्त बनवलं होतं, रबडी ती खूपच छान होती ती। तर हॅलो गाईज, आणि आपला रात्री यायला थोडा लेट झाला, म्हणजे लेट नाही झाला। तर तसंच आल्यानंतर ना काही आवडलं नाही, फक्त चेंज केलं आणि पसारा तसाच ठेवला। सो आता पसारा आवरायचा आहे, साडीची घडी वगैरे घालायची, कारण इतकं गरम होतं तर शप्पथ साडी घालायची इच्छा नव्हती। पण एंगेजमेंटला जायचं होतं एका फ्रेंडच्या, त्यामुळे मी तुम्हाला बोलले होते। नंतर व्हिडिओ पण काही शूट करायला भेटला नाही आणि तिथे गेल्यानंतर पण आनंदी इकडे तिकडे पळत होती, म्हणून मोबाईल तिच्याकडे दिला। तर मग आता म्हटलं नको, राहिलंच माझ्याकडून शूट करायचं। तर नाही, ती एंगेजमेंट खरंच खूप छान झाली होती आणि आम्ही पण खरंच खूप एन्जॉय केला। असं बऱ्याच दिवसात आम्ही पण फ्रेंड भेटलो होतो, त्यामुळे आम्हाला पण मजा आली। आणि काल मग मी हीच साडी घातली होती काठपदरची। कालचे कपडे धुतलेले पण कपाटात ठेवले नाही आणि वरती राहिलं की आता खिडक्या उघड्या असतात, ठेवल्या जातात, तर त्यामुळे पण मग घरामध्ये सगळी धूळ येते आणि काय कपड्यांवरती त्याच्यावरती तर लगेच धूळ बसते आणि ती म्हणजे दिसते। आणि आता मला 2-3 दिवस, हा सोमवार आहे, तर मग आता आम्ही डायरेक्ट बुधवारी जिमला जाणार आहे। त्यामुळे मग म्हणलं चला ते कपडे जिमचे पण आतमध्ये ठेवून देऊ कपाटामध्ये, कारण काल धुतले होते तसेच ठेवले होते वरती, मी आवरले नाही, कारण थोडे ओले असल्यानंतर ना मी लगेच काढून आणल्यामुळे काही हे होत नाही, सुकले जात नाहीत पूर्ण। मग मी घरातच सुकवते, कारण ऊन एवढं आहे की कपड्यांची सगळी क्वालिटी खराब होती, उन्हाने सगळा कलर जातो। त्यामुळे मग आता थोडे कपडे घातले। आणि काल माझ्या साड्यांचं इतकं अस्ताव्यस्त झालं, मी किती कपाट आवरलं माझं तरी आनंदी आहे असं करून ठेवते। लॉक लावलं तरी तिला लगेच समजतं, त्यामुळे काय माझं आहे असं व्यवस्थित राहत नाही। तर असं तुम्ही पण एखाद्या मुलाची आहे असता तर त्यांना कळत असेल कसं असतं मुलांचं हे करणं, हँडल करणं। तर असंच आपलं शेड्यूल असतं दिवसभराचं। आणि आता दिवस मोठा झालेला आहे, मी म्हटलं होतं ब्लाऊजचे क्लासेस करावं म्हणून, थोडी म्हणजे 1 मंथ तरी, म्हणजे जरा बेसिक तरी नॉलेज येईल मला, असं मला वाटते। कारण असं थोडंसं प्रिन्सेस कट मला शिवता येतो आणि मी काही आणखी ट्राय केलं नाही, म्हणजे स्वतः कटिंग करून ट्रिच करायचं, कारण माझ्याकडे माप कट केलेलं आहे माझं आणि त्याच मापावरती मी मांडून आपलं छाप टाईपचं कट करून शिवलं जातं माझं। पण म्हटलं आज जरा वेगळं, म्हणजे माप आय थिंक साईजनुसार कटिंग करून एक ब्लाऊज पीस आहे साडीवरती। ती काय साडी मला कमी पडते, कारण माझं आता वेट गेन झाल्यामुळे मला जरा आता पोटाचा ह्याचा भाग गेन झाल्यामुळे मग ती निरायला कमी पडते। आणि माझे पहिलेच प्रत्येक साडीवरचे ब्लाऊज काही मला येणं झाले ते, तर म्हणून मग आता मी विदाऊटच हे घालते, म्हणजे थोडासा मॅचिंग हो अगर न हो तोच ब्लाऊज मला घालावा लागतो। तर अशी आहे माझी स्टोरी। आणि केसांचा इतका गुंता झाला आहे ना, मी काढलाच नाही आहे, तसंच ठेवलेलं आहे कालपासूनचा, पूर्ण असा गुंताच निघाला आहे माझ्याच्याने, त्यामुळे। आणि आता मग म्हटलं आधी घर स्वच्छ करावं, रूम क्लीन करावं, भांडे घासले आणि बाकीचं झाडू वगैरे मारायचं। आणि आज काय फरशी मी पुसणार नाही, त्यामुळे काय रे तर
मांडी खाली खेळते. छकुला आवाज देतोय काकी काकी, काय तर केलं असतं तिने, नाहीतर खोडखोर पोरगी माझी भरपूर. तर ही आपली साडी डन झालेली आहे. घडी घातली आणि आता ठेवून द्यायचं कपाटात कपड्यांचं. त्याचं मी म्हटलं होतं सगळे कपडे जरा प्रेस करून ठेवते मी घड्या घालून, पण ते काय माझ्याच्याने कधी होणार आहे काय माहिती. आता वेळ असतो माझ्याकडे, पण मला ना कधी कधी ना करूपर्यंतच कंटाळा येतो. जोपर्यंत मी लागत नाही तोपर्यंत, नाहीतर मग मला असा वेळ एवढा लागत नाही. त्यामुळे पण लागायचं कामाला म्हणलायच्या अगोदर थोडा वेळ मोबाईल घेत बसलं की 1 तास कसं जातो सहज कळत नाही, असं होऊन जातं. तर त्याच्यामुळे माझं राहतं काम शक्यतो, पण मी करते. मला असं जास्त पण रदाळ्यागत नाही जमत. वैयक्तिक माझं जर बऱ्यापैकी मी क्लिनिंग करते. आमच्यात काही हे नाही. तर असं आमची कालची एंगेजमेंट झाली. पण मला बऱ्याच दिवस झाला माझा मोठा व्लॉग काही चॅनलवरती अपलोड व्हाय नाही, कारण गाईज तुम्हीच असा मनावर असा सपोर्ट द्याय नाही म्हणून माझं पण इंटरेस्ट गेलेला आहे व्लॉग हे करायचं. त्यामुळे मला पण काही करूशी वाटत नाही. पण तरी पण आपण केलं सुरुवात कामाला म्हटल्यानंतर ना आपण हे करणं भागच आहे. व्हिडिओ अपलोड करणं डेली. आणि 2 दिवस झालं मी शॉर्ट व्हिडिओ टाकले, कारण माझ्याकडे मी व्हिडिओज केले नव्हते, म्हणजे रेकॉर्डच केले नव्हते व्हिडिओ. त्यामुळे आणि गाईज प्लीज सपोर्ट मी, कारण मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण तुम्हाला माहितीच असं तर गाईज व्हिडिओची आजची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता प्लीज सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत जा. बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसते तर प्लीज ते पण व्हिडिओ पहा. आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय. आणि तुमच्याकडे गरमी कशी ते सांगा. इकडे भरपूर सगळीकडेच गरमीने धुमाकूळ केलेलं आहे, कारण म्हणजे गेल्याच्या वर्षी पाऊस काय इकडे म्हणजे कुठेच नाही म्हणावं असं झालं. त्यामुळे गरमी भरपूर आहे. सगळ्या बोरचं पाणी वगैरे निघतात आहेत, म्हणजे पाण्याची पण टंचाई आलेली आहे. तर सगळीकडे तोच प्रश्न. एवढे असं होते. मी तर किती वेळा आंघोळ करते मलाच कळा नाही एवढ्या वेळेत आंघोळ करते. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.